वर्षापूर्वींचा काळ मुलींच्या दृष्टीने किती वेगळा होता नाही. 8वं वर्ष सरलं की लगेच सासर घरी जावं लागायचं आणि तिथल्या जबाबदारीच्या ओझ्याने बालपण संपूर्ण लोप पावायचं. खरं तर वयवर्षी 6 ते 10 म्हणजे मनसोक्त हुंदडायचं, खेळायचं, फुलपाखरासारखं बागडायचं वय नाही का. पण नववार पातळीत स्वतःला गुंडाता या सगळ्या निसर्ग सुलभ भावना तिला माहेरच्या फडताळावरच सोडून याव्या लागायच्या. सासरे देखील पोर लहान आहे म्हणून कोणत्याही प्रकारची सूट तिला नसायची. सासूबाई मामांजी यांची मर्जी सांभाळताना दीर जावा नंदा यांची कामं उरकता हा एवढासा जीव अगदी थकून जायचा. तिचा सगळा वेळ स्वयंपाकघर ते माझघर इथेच संपून जायचं. सासरच्या या सगळ्या गोतावळ्यात एकच चेहरा तिला थोडासा आपलासा वाटायचा आणि तो म्हणजे तिचा नवरा. अहो पण त्याला देखील तिच्याशी उघडपणे बोलण्याची कुठे मुभा होती त्या काळी. मग आपल्या सासरच्या मंडळींची कामं उरकता आणि आपल्या या नवऱ्याची मर्जी सांभाळता या कोवळ्या जीवाची फार तारांबळ उडू लागली. आणि एवढं सगळं करून देखील दुपारी थोडा वेळ आराम करायची सोय मात्र नव्हती बरे. बरी आठवण झाली. बने अगे बने तेवढी डाळ घे का वाटायला घेती आहेस ना. सुनबाई तुझे गजरे करून झाले की नाही. अगो बाई झोपली होतीस की काय. रानड्यांची ही पोर भलतीच नाजूक. काय राणी साहेब हात दुखायला लागले वाटतं पुलावून. नाही नाही सासूबाई. अगं रंभे मग पेंटेस काय भर दिवसा. रात्री झोप झाली ना वाटतं पुरेशी. तसं नाही सासूबाई. तसं नाही तर मग कसं हो सुनबाई. काय सासूनी दळायला बसलं होतं जातर पहाटे उठून. आमच्या सासूबाई पहाटे 4ला उठवायच्या. दळण काढणं रांधणं वाढणं यात रात्रीचा 1 प्रहर उठून जायचा. हो तरी कधी नाही हो पेंगलं दुपारच्या. आणि तो गा काय म्हणत थांब तरी झोपा काय येतात ते तरी कळू दे. इकडच्या स्वारीनं बुक वाचायला बसवलं रात्रभर. चढलं मला लक्षण. बुक वाचली रात्रभर. हो आणि इकडची स्वारी म्हणाली काय म्हणाली इकडची स्वारी. आईला सांगू नको म्हणाली. आता सांगतेस का घालू एक झपाटा. इकडची स्वारी म्हणाली महिन्यात 3 वारानं शाळेत जायचं. काय तू शाळेत जाणार. तुझा बाप पडला सुधारत. पण असली खरं इथं नाही हो चालायची. आज काय बुक वाचली उद्या शाळेत जाणार. नंतर मडमेसारखं पायात उटडकून नवऱ्या बरोबर फिरायला जायचं असेल का त्या जोशांच्या आनंदीसारखा पार विलायतेला पळायचंय. भोका वाचतात म्हणे जागून आणि शाळेत जाणार. शाळा शिकून डॉक्टर व्हायचंय की बारिस्टर. दळभद्री लक्षण आहे. अगो मला एक सांग मी बुक वाचून तुझ्या मागचं उष्टाशण चुकणार आहे का कधी. आणि पोराचं लेंढार लागलं की कोण पाहणार आहे बरे त्यांच्याकडे. कोण पाहणार आहे तुझी सासू. हो सासूबाई.
वेळ चोर घालायला पाहिजे तुला. तुझ्या आधी तुझ्या बाप्पाला. तो असेल मामलेदार, पण त्याची मिजाज त्याच्या घरी. हो खबरदार, परत बापाच्या घरी पाऊल टाकला असतात. त्या गोंधळही चांगलं वटणीवर म्हणाला हवं. भूका वाजतात म्हणे राजा राणी. हा म्हणावा, तुझी भूकच चवीत टाकते. जा घेऊन ये बुका. जा म्हणते ना. अगं उभी का आता म्हशीसारखी? जा घेऊन ये बुका. जा म्हणते ना. नको सासूबाई, इकडून रागवण होईल. चुप. मला नाही म्हटलेस, तुझ्या सासूला. आमची नव्हती हिंमत मोठ्यानं उलट बोलायची. सुधारक कुठले? चांगली अद्दल घडली पाहिजे, म्हणजे राहील लक्षात. आज रात्रीचा तुझा जेवण बंद. बघा बघा, आता गळा करून रडायला तर काय झालं? हे भरलं घरात. कोणी मारलं का झोडलं तुला? गांगावखर कुठली? का मला लाग म्हणते ना. काम पडली तेवढी, राणी साहेबांना येत नाही झोपा. पाहिलं प्रेक्षकांना, किती अवघड परिस्थितीत आयुष्य जगलं त्या काळच्या स्त्रियांनी. अहो तो काळच तसा होता. पुस्तकं वाचली म्हणून शिक्षा होण्याचा, शाळेत गेलं म्हणून अंगावर चिखल उडवण्याचा. पण हळूहळू का होईना परिस्थितीत आता बदल घडू लागला. महर्षी कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. यांनी आणि यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकांनी झटून कार्य केलं आणि मग बंद झाल्या त्या अनेक अघोरी प्रथा, जसं की बालविवाह, केशवपन, जरठकुमारी विवाह. जरठकुमारी विवाह म्हणजे एखाद्या लहानग्या मुलीचा एखाद्या वयस्कर माणसाशी होणारा असा तो विवाह. त्या सगळ्या प्रथा आता कालबाह्य ठरू लागल्या. पण स्त्रीचे भावविश्व मात्र माझघरापुरतच मर्यादित होते. स्त्रीला शिक्षण घेण्याची परवानगी तर मिळाली, पण त्या शिक्षणाचा वापर करण्यावरती अजूनही बंधनं होती. तिची पदवी होती ती फक्त वैयक्तिक झिलेसाठी, देखणा कर्तबगार नवरा मिळवण्यासाठी. क्षमता असूनही स्त्रीला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. हा, सासूच्या हातचा मार खाणारी यमी आता मागे पडली होती आणि आजची विमल सासूशी घाबरत का होईना, चाचरत का होईना, पण 2 शब्द बोलू शकत होती. एवढाच काय तो 2 पिढ्यांमधला फरक. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. विमल, अगं ए विमल, चहा ठेवतेस ना ग? ऐक, गुडघे दुखायला लागले. कुठे गेली कुणास ठाऊक. काम सांगितले की ऐकायला जात नाही. ती तयारी करायची राहिली आहे. पैशाला जायचंय. चहा ठेवला नाही. कधी येईल, कधी जायचंय. आलीच, बरं झालं. चहा ठेव बरं. अगं आज भजनाच्या तयारीला लवकर जायचंय ना आपल्याला. विसरलीच वाटतं. चल आटोप बरं लवकर. बघता बघता गणपती 4 दिवसांवर आले. किती तयारी करायची राहिली आहे. तुला सांगते विमल, आम्ही लहान होतो तेव्हा गणपती पुढे मेळे असायचे. मेळे काय त्यांची तयारी. हा हा हा, खूप सांस्कृतिक कार्यक्रम पण व्हायचे. तुला ती देशमुखांची प्रमिला माहिती का ग? तुला कशी माहिती असणार. ती देशमुखांची प्रमिला
इतकी सुरेख गायची म्हणून सांगू, ऐकतच राहावंसं वाटायचं. का ग, बोलत का नाहीयेस? हे काही बोललेत का तुमच्याशी? कशाबद्दल म्हणतेस? हा आलं लक्षात. मुलांना दिवाळीची सुट्टी लागली की श्रीरंग मुलांना घेऊन 4 दिवस सरलीकडे जायचं म्हणत होता, तेच ना? अगं मग खुशाल जाऊन या. म्हणजे नाहीच बोललेले दिसत हे. काय सासूबाई, ती आपली सुमन आहे ना? कोण ग? म्हणजे ती शांता काकूंची मोठी मुलगी, घोड नवरी झाली आता. इथे लग्नाचं जमेल असं वाटत नाही तिच्या. तिचं काय आता? तिच्या शाळेत शिक्षिकेची एक जागा रिकामी आहे. मी अर्ज करायचा म्हणते. काय नोकरीसाठी अर्ज करणार तू? अगं हे कसलं भलतंच खूप डोक्यात घेतलंयस? आणि आपल्याला तशी काही गरज आहे का? एवढा मोठा चौसोपी वाडा आहे. वाडा आहे इतकंच, पण 4 मुलांची शिक्षण, लग्न म्हणजे केवढी मोठी जबाबदारी. आणि महागाई सुद्धा किती वाढत चालली, बघताय ना. त्याला आता कोण काय करणार? जो तो आपापल्या नशिबाने खाट पीत असतो. आता तुझ्याच नवऱ्याला नाही का चांगली सरदार मेहेंदळेंची मुलगी सांगून आली होती. 5,000 रुपये हुंडा देऊन सालंकृत कन्यादान करायला तयार होते. पण आमचंच नाणं खोटं. तुझा सासरा पडला बोळा सांग. तुझ्या वडिलांना आधीच शब्द देऊन बसले. माझा कोणी विचार सुद्धा घेतला नाही हो. त्याचा आता काय सासूबाई? नाही कसं, सगळी हौसमौस राहिली ना माझी. अगं 5 मुलींच्या लग्न कार्यात व्यापुढे नाक घासता नाके 9 आले माझे. म्हणलं आता तरी छान मुलाच्या लग्नात वरमाई म्हणून मिरवून घ्यावं. पण कसलं काय, तुझ्या बापानी मुलगी आणि नारळ देऊन आमची पळवण केली. मागच्या गोष्टी आत्ता कशाला उगाळायच्या? मी नाही उगाळत, विषय तू काढलास म्हणून निघाला. ते सोड, पंचफळ दे बरं. मी तर फक्त नोकरीचं विचारलं होतं. काही नको नोकरीने फिकरी. मी केलाच ना संसार, आहे त्यात समाधान मानून. तुम्हा आजकालच्या मुलींना आहे त्या पैशात भागवायची सवयच नाही मुळी. अगं जरा काटकसर करावी आणि आनंदात राहावं. हे कुठले नसते भिकेचे डोळे? त्या सुमीने कान फुंकले असतील तुझे. समाजसेवेच्या नावाखाली गावगाव हिंडत असते नुसती. समाजसेवा करते म्हणे. तिला ना संसार ना पोरं बाळ. जाऊ दे सासूबाई, राहिलं माझ्या नोकरीचं. पण सुमनला काही बोलायचा अधिकार नाही हो आपल्याला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मी आपला चहा ठेवते. मला माहीतच होतं आमच्या सालंकृत घराण्यात परवानगी मिळणार नाही नोकरी करण्याची. अहो मॅट्रिकला गणितात पहिली आली होते मी, पण काय उपयोग. आमची हुशारी त्या भाजीवाली बरोबर हिशोब करण्यातच जाणार. मला नशीबच खोटं. अशा प्रकारे शिक्षण घेऊन हुशार झालेले, पण आमच्या साळंकृत घराण्याला शोभणार नाही हा. म्हणून ती हुशारी तशीच गुंडाळून ठेवणारी विमल आयुष्यभर घुसमटतच जगली. पण आता काळाची पानं भराभर उलटू लागली होती. स्त्रीला तिच्यातल्या स्वची जाणीव होऊ लागली. ती घराबाहेर पडली, नोकरी करू लागली, अर्थार्जन करून स्वतःच्या संसाराला हातभार देखील लावू लागली. स्वतःचा आनंद जपावा म्हणून व्यक्तिमत्व विकास, कलागुणांना वाव या पैलूंवर देखील ती आता काम करू लागली. आणि हे सगळं करता करता सुरू झाली ती तिची तारेवरची कसरत. तारेवरची कसरत का? अहो कारण स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने सगळी बाहेरची जबाबदारी सांभाळली. पण काय वाटतं, पुरुष तिच्या घरकामात तेवढाच वाटेकरी झाला असेल? नाही. मग बालसंगोपन करायचं तिनंच, सगळ्यांची दुखणी काढायची तिनंच,
आणि जागरण करायची वेळ आली तर ती सुद्धा करायची ती तिनं एकटीनंच. शिवाय सणवार, मुलांचा अभ्यास, पै पाहुणे, अहो कमी कामं असतात का बाईच्या गतीला घरात. हे सगळं करता करता त्या बाईची दमछाक उडू लागली. आता झालं असं होतं की चळवळींचा परिणाम म्हणून स्त्री घराबाहेर तर पडू शकली, पण मग स्त्रीवर असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या त्या घरात असणाऱ्या तिच्या वयस्कर सासूवर. कारण समाजात अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीच जास्त प्रचलित होती. मग आता या बाईची व्यथा आहे का, ही स्वतः सून असताना हिने सासूरवास भोगला होता आणि आता स्वतः सासू झाल्यानंतरही तिच्या नशिबात सुनवासच होता. स्वतः सून असताना हिच्या मतांना कधी कोणी किंमत दिली नाही आणि आता सासू झाल्यानंतर ते सुनेच्या राज्यात हिला फारसा अधिकारही नव्हता. अहो मग अशा परिस्थितीत भांड्यावर भांडं आदळणारच. कुणाचा फोन आला, जरा आराम करून देत नाही देवा. अरे थांब रे बाबा, काय नाही काही नाही. हॅलो हॅलो हॅलो, पण वीणा का? अग रोहिणी नाही, रोहिणीची सासू बोलतीये मी. काय काय निरोप द्यायचा तिला? नीताच्या मुलाचं केळवण आहे गीताकडं. बरोबर, तर मग जाता जाता त्या मीराला पिकअप करायचं आणि त्या आरतीकडं. अगं काय नीता गीता करतीयेस? काय काय म्हणालीस? केळवण गीताच्या मुलाचं आहे आणि नीताला मुलगाच नाही? असो, बरं जमायचं कुणाकडे? अगं सविता का कविता? एक काम कर मीना, एक मिनिट थांब बरं, मी पेन आणते आणि सगळं लिहून घेते बघ. अगं नंतर चिडचिड नको व्हायला तुझ्या मैत्रिणीची. होल्ड ऑन कर बरं. कुठं गेला आता? या घरात एक गोष्ट जागेवर राहिली तर शपथ. अहो पण गोष्टी जागच्या जागी राहायला आमच्या बाईसाहेबाचा पाय तर घरात ठरायला हवा ना. गेला पेन काय माहिती. हॅलो हॅलो, अगं मी ना पेन नाही सापडत बाई. बरं मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट तिच्या ऑफिसमध्ये का नाही फोन करत? काय काय म्हणाले? बस रागवतो तिचा. अगं बरोबरच आहे म्हणा, इथं सासू आहे मोलकरणीसारखी राबायला, ती कुणाला रागवणार? हॅलो 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 वीणा, ठेवला वाटतं फोन. बरं झालं, जाऊ दे. अगं बाई 7 वाजले, अजून कशी आली नाही? ऑफिसच्या नावाखाली हुंदडायला पाहिजे आजकालच्या बायकांना. जाऊ दे. पराधीन आहे जगती. उशीरच झाला, बस मिळालीच नाही. दोष न कुणाचा, दैव जात दुःखे भरता. दोष ना. अहो हे काय केलं ताई? भाज्या उकडलेलं पाणी फेकून दिलं. अहो त्यात तर सगळे विटॅमिन्स असतात. सूप करणार होते मी त्याचं, नेहमीच नाही का करत? लक्षात राहत नाही यांच्या आजकाल. माझ्या लक्षात राहत नाही म्हणते आणि तुझ्या ग साधं पातेल्यावर झाकण ठेवायचं लक्षात राहत नाही तुम्हा मुलींच्या. आज सकाळी घाईनं जाता जाता ते पातेलं तसंच उघडं टाकून गेलीस. त्यात पडलं होतं झुरळ. आता त्या झुरळाचं का बाई सूप करणार होतीस? कराल बाई, बाकी तुम्ही म्हणली ते सुद्धा कराल. काय तर ते विटॅमिन्स असतात म्हणून. आम्ही मुलं वाढवली का ते काय कदांना खायला घालून नाही? सूप करतात म्हणे, साधं पातेल्यावर झाकण ठेवता येत नाही. कसली
कसली मेली घाई असते का एवढी? कसली घाई असते? एकदा ऑफिस मध्ये येऊन बघा. अहो धावत पळत मस्टर गाठते मी तिथं. आणि ऑफिसात जाणं म्हणजे काही महिला मंडळात जाऊन चकट्या पिटणे नाही. महिला मंडळात तरी त्याला कुठं वेळ मिळतोय? अगं गप्पा मारणं तर लांबच. आठवड्यातून मेरे एक बुधवार मंडळ असतं, तेवढंही जाणं जमत नाही. जरा म्हणून उसंत नाही, आराम तर लांबच. आणि आम्ही काय ऑफिस मध्ये जाऊन आराम करतो असं वाटतं तुम्हाला? अहो 9 ते 5 मान मोडून काम करते मी तिथं. आराम म्हणे. आणि आम्ही काय घरी झोपा काढतो? अगं सणवार पै पाहुणा शिवाय रोजचा 4 थाप स्वयंपाक. उरलं सुरलं भाजी आणा, निवडा, दळण काढा. दळणावरनं बरी आठवण झाली. आज तरी रखमाकडून दळण आणून घेतलं का? अगं बाई, ते बाकी विसरले बघ. विसरलात? कमाल आहे बाई तुमची. गेले 4 दिवस सांगते दळण आणून घ्या, दळण आणून घ्या म्हणून. आता उद्या पोळ्या कशाच्या करायच्या? शी बाई, आम्ही एवढं ऑफिसात मर मरायचं, पण घरातून एवढी सुद्धा मदत नाही. अगं रोहिणी, आता होत नाही बाई पूर्वीसारखं, आणि लक्षातही राहत नाही बघ माझ्या. म्हणून तर कामवाली बाई ठेवली ना आपण. पण तिच्याशी पटवून नाही घ्यायचं तुम्हाला. तुमची स्वच्छता, तुमची टापटीप कोण टिकणार आहे हाताखाली? आणि काय म्हणे तर वर्षभराचं धान्य आम्ही निवडून टिपून ठेवायचो. अगं ठेवायचंच मुळी. नसतं ठेवलं तरच नवल ना. उद्योगच काय होता ह्यांना. पण तो जमाना आता गेला. आता पैसे टाकले ना की सगळं मिळतं. अगदी कणिक सुद्धा मिळते बरं का. पण यांनाच हाऊस आहे एवढं धान्य घ्यायची. आता मी कुठे कुठे लक्ष घालू बरं? बरं बाई, उद्याच्या दिवस आपण ब्रेड खाऊ. घेऊन येऊ का मी ब्रेड? बाबांना चालेल का ब्रेड? हा, त्यांना चालेल एक वेळेस. पण तुमच्या लाडक्या लेकाला चालणार आहे का? नसते लाडकेत लहानपणी त्याची फळं भोगते मी. काय म्हणे तो रोज गरम गरम भाकरी हवी, भाजी हवी. एक दिवस डब्यात ब्रेड दिला तर टणटण घरी येतो ऑफिस मधून. जरा सुद्धा ऍडजस्ट करून घ्यायची सवय नाहीये. मदत तर लांबच, शिकवणच नाहीये तशी. अगं रोहिणी, किती बोलतेस तू? अगं तुझ्या जिभेला काय हाड? पूर्वी जरा काही चुकलं विसरलं की त्या सासूबाई बोलायच्या, आणि आता तू. आमचा जन्म खाण्यातच झाला. तू झालं सुरू आहे. हो नाही मीच घ्या. किती गडबड. अगं रोहिणी, थांबा एक मिनिट. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. हा अगं हो 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 मी रोहिणीच बोलते. कोण? वीणा? हा बोल ग. केळवण? केळवण कुणाचं? गीताकडचं केळवण आज ठरलंय. तू निरोप सासूबाईंच्याकडे निरोप ठेवलास माझ्या? अगं काही सांगितलं नाही त्यांनी मला. लक्षात राहत नाही का त्यांच्या आजकाल? तुझ्याकडं असंच ना, चालायचंच. जाऊ दे, नेहमीच आहे ते. बोल, आपण कधीच भेटायचं आरतीकडं? 9 का? हो 9 ठीकच आहे मला. बरं मी काय आणायचं येताना? काय पोळ्या? अगो बाई, नाही 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 काही नाही. हो हो मी पोचते. हो पोचते 9पर्यंत. हो हो हा भेटू. हां ठीक आहे. मला 6 जणींसाठी पोळ्या घेऊन जायच्यात. आता बोला. आता काय करायचं? आता काय, सगळं त्या कोपऱ्यावरच्या सुपर मार्केट मधून रेडीमेड कणिक आणते. चांगली मिळते बरं का तिथे. आता इथून पुढे दर महिन्याला गव्हाऐवजी कणिकच आणू आपण. नकोच ती झंझट. बरं बाई, तसंच करू. मलाही कटकट नको ऐकायला. तू जाऊन येतो रे, भाजी निवडून ठेवते. रोहिणी, अगं रोहिणी. हो आता काय उशीर होतोय, पटकन उशीर, वेळ झालाय. अगं ऐक जरा, मी काय म्हणते, आज असं कर, ते कणकेऐवजी ना, अगं ते कोपऱ्यावर जोशी राहतात ना, त्यांच्याकडे तयार पोळ्या मिळतात, त्याच घेऊन ये. पोळ्या? तयार पोळ्या? आणि तुम्ही आण म्हणायला लागलात? अगं हो ग, अगं त्या जोशांच्या पोळ्या म्हणे दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगल्या राहतात. अगं माझी मैत्रिणीनं सुमती मंडळात ती सांगत होती मला. बरं, हां ही आयडिया चांगली आहे. नाहीतरी आता तसंच करावं लागणार आहे. किती काही करावं, आजकालच्या सुनांना किंमतच नाही सासवाची. आपण आपलं मर 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 करत राहायचं. जाऊ दे. खरं सांगू ना, आज जरा मला चुकलंच. जरा मी जास्तच चिडले. तशी मला सासूबाईंची खूप मदत होते, पण घर, नोकरी, खूप धावपळ होते हो माझी. अगो बाई,
बोलत काय बसले मी, उशीर होतोय मला, दुकान बंद होईल. काय मग मंडळी, वाटलं की नाही अगदी स्वतःच्या घरात असल्यासारखं. अहो घरोघरी मातीच्या चुली, कुठेही जा पळसाला पानं तीनच, सगळ्यांकडे असंच असतं. पण या सासू सुनांमध्ये आता कितीही तात्विक वाद असले ना तरीही अडीअडचणीला आता एकमेकींच्या कामी यायचं एवढी मॅच्युरिटी मात्र आता या नात्यामध्ये आली होती. कुठेतरी सहभावना सहवेदना या नात्यात निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. अहो भांड्याला भांडा तर प्रत्येक घरात आदळणारच, पण त्याचा नाद आपल्या घराबाहेर जाऊ द्यायचा नाही ही दक्षता मात्र आता दोघीही घेत होत्या. आता ही बिचारी सासू आहे ना, ती एकदम स्मार्ट, डॅशिंग आणि ऍक्टिव्ह झाली होती. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे तिने आपल्या मुलाच्या संसारात लुडबुड करणं सोडलं. आणि मग काय, वेळच वेळ. मग आपल्या तरुणपणात वेळेअभावी आणि पैशाअभावी राहून गेलेले छंद, आवडीनिवडी, हिंडणं फिरणं ती आता बिनधास्तपणे पुऱ्या करू लागली. आणि आता सासू सुनेचं हे नातं एका पिढीचं अंतर ओलांडून मैत्रीच्या पातळीवरती उतरलं. अहो सुनेच्या चॉईसेसचं सासू चक्क कौतुक करू लागली. आणि सून पण कमी नाही बरं, सासूला घेऊन शॉपिंग काय, मॉल काय, पार्लर काय, मस्तपैकी जाऊ लागली. अहो आईपासून, अहो सासूबाईपासून अहो आई किंवा अहो मम्मा पर्यंतचा प्रवास आता या नात्याने केला होता. पण 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 जरी हा प्रवास झालेला असला तरी आपल्या सासूला कितीही आपण आई म्हणलं तरी ती आपल्या आईची जागा घेत नाही. आणि आपल्या सुनेला आपण कितीही आपली लेक मानलं तरी ती आपली पोटची लेक होत नाही, हे मात्र दोघीही ओळखून होत्या. त्यामुळे या नात्यातल्या काटेरीपणा अगदी पूर्णपणे गेला असं तर नाही, पण कंगोरे मात्र कमी झाले. हॅलो अपूर्वा. हॅलो अपूर्वा, अगं यामिनी बोलतीये. अगं आपली 2ची अपॉइंटमेंट कॅन्सल करावी लागेल ग. अगं रात्री 2ची नाही, दुपारी 2ची. झोप येतेस का ग तू? बरं आता नीट ऐक बरं. अगं आज आपण त्या मेनका ब्युटी पार्लरमध्ये जाणार नव्हतो का? मी असा मस्त स्टेप कट करून घेणार होते बघ, ते थोडंसं पुढे ढकलावं लागेल. काय? अगं मला काही नाही झालं, मी ठणठणीत आहे. अगं उद्या सासूबाई येणार आहेत ना. हो हो कोल्हापूर. आणि 2 दिवस इथे राहून मग जातील का दिराकडे अमेरिकेला, आणि मग 6 महिने तरी राहतील बघ तिकडे. काय? सासूबाई उद्या येणार तर आजची अपॉइंटमेंट कशाला कॅन्सल करायची? सांगते ग बाई, सगळं सांग. अगं अमितचं म्हणणं आहे की सासूबाईंना ना लांब सडक केस खूप आवडतात, कारण त्यांचेही तसेच आहेत ना म्हणून. तर म्हणे केस कापून त्यांना कशाला दुखवायचं, आणि तशाही त्या 2 दिवसांनी जाणारच आहे स्टेटला, तर म्हणे मग नंतरच का. खरंय ग, मला पण पटत नाही बघ सगळं, पण 2 दिवसांचा प्रश्न आहे ना म्हणून ऐकलं मी. उगाच आम्हीची धुसफूस नको का नंतर. हो हो नक्की नक्की, ठीक आहे ठीक आहे. हे ऐक ना, बेल वाजते ना, मी तुला नंतर फोन करते बरं का. ठीक आहे ठीक आहे, हां हां, बाय 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 बाय. आत्ता फोन कट म्हटलं कुणाच ठाऊक. ठीक. काय सासूबाई तुम्ही? अगं ए, सासूबाई काय म्हणतेस मला? येऊ का? या ना, या 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 या. बसा बसा बसा. किती गरम आहे बाबा तुमच्या पुण्याला. थांबा थांबा, पाणी आणते. आणि काय ग, सासूबाई काय म्हणतेस मला? सारखी सारखी तर आपली मम्मा मम्मा करत असते. आणि इतकं दचकायला काय झालंय का तुला? अगं हो, ते स्टेटला जायचं ना म्हणून जरा स्टेप कट करून घेतला, पण आमच्या इकडे फारसा जमला नाही बघ.
म्हणून म्हटलं पुढे येऊन 10 स्टेप्स जरा नीट कराव्यात. शिवाय जायच्या आधी मला एकदा आयब्रो आणि फेशियल सुद्धा करायचे बघ, म्हणून एक दिवस पुढे आले. अगं उद्या जयंतसोबत आले असते ना तर कशालाच वेळ झाला नसता बघ. आणि त्यात त्या ब्युटी पार्लरमध्ये जायला तर नाहीच ना. बरं झालं ना तुम्ही पुढे आलात. आणि तुमचं काही ते शॉपिंग वगैरे राहिलं असेल तर तेही करून घेऊ. अगदी बरोबर ओळखलेस बघ, मी लिस्ट करून आणली आहे. जाऊया आपण मस्त शॉपिंगला. अगं खरं तर ना मी 2 दिवसांपूर्वीच येणार होते, पण त्या आमच्या डान्सच्या कॉम्पिटिशन होत्या ना, म्हणून नाही जमलं ग. काय डान्सच्या कॉम्पिटिशन? हां हां हां, म्हणजे 4 वर्षापूर्वी तुमच्या मंडळात मंगळागौरीच्या खेळाच्या झाल्या तशाच का? अहो ते नाही का आई तुम्ही असा नाच ग घुमा नाचव मी कशी असं म्हणत डान्स केला तसं काहीतरी? यामिनी तू कमालच करते हां. अगं 2 वर्षांपूर्वी त्या मिसेस कर्णिक सोबत माझं फ्लॅट झालं, तेव्हाच नाही का सोडलं मी मंडळ. मिसेस कर्णिक? हा आठवलं. त्या तुमच्या किट्टी पार्टीला आल्या होत्या तेव्हा तुमच्या गुलाबजामला नावं ठेवली होती त्याच का? तर काय भारी जळायचं बाई माझ्यावर. मग काय मी मंडळच सोडलं. अगं पण तुला सांगते त्यानंतर की नाही आम्ही कोको क्लबची मेंबरशिप घेतली. इतकी धमाल असते तुला सांगू तिथेच आम्ही डान्स शिकलो. अरे वा मस्तच मम्मा. अगो 31 डिसेंबरला ना तिथे डान्सचं कॉम्पिटिशन झालं बरं का. आम्ही पण भाग घेतला. आम्हाला की नाही फेअर ऑफ द म्हणून सिलेक्ट केलं बरं का. म्हणजे मम्मा डॅडी पण डान्स शिकले? हो. त्यांना तर असलं काही आवडायचं नाही ना. आणि शीतल पार्लरमध्ये गेली की कधी कधी तर तिला रागवायचे सुद्धा. अगं हो ना, म्हणून तर आजपर्यंत मी सुद्धा पार्लरला जायचे ना ती चोरी छुपते. पण तुला खरं सांगू काय आम्ही प्रत्येक पुरुषाला वाटतं की आपल्या बायकोने ना नेहमी सुंदर आणि तरुण दिसावं, पण पार्लर म्हटलं की फॅड वाटतं. पण आपण लक्ष द्यायचो. अगं जयंतला सुद्धा माझे लांब सडक केस आता नाही आहेत, पण होते तेव्हा आवडायचे बरं का. पण आपली म्हणून सुद्धा काही आवड असतेच की बघ. अलीकडे ना तर मला असे शॉर्ट केस आवडायला लागलेत बरं का, म्हणून मी कापून घेते. अगं तू बघत काय ऑब्वियस मी आले तेव्हा आले माझ्याकडे तेव्हापासून. एक काम कर बघू, एखाद्या केनेगी चांगल्या ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घे आणि आजचीच घे बरं का. बरोबर ऐकलंयस, एखाद्या चांगल्या ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घे आणि आजचीच घे बरं का. हो घेते लगेच फोन करते. हॅलो अपूर्वा, अगं यामिनी बोलतीये. अपॉइंटमेंट कॅन्सल तर नाही ना केलीस अजून? बरं झालं. नाही आम्ही येतोय आता. काय? नाही सासूबाईंचं येणं कॅन्सल नाही झालं, उलट आजच आल्या त्या आणि त्यांनाही यायचंय पार्लरमध्ये. हो बरं ठीक आहे, मी ठेवते आता, पोहोचते अर्ध्या तासात. चल बाय. मम्मा चहा करते आणि पोहे सुद्धा होतील बघा पटकन. अगं थांब, आता पोहे कशाला उगाच, उशीर नाही का होणार. त्यापेक्षा की नाही आपण वैशालीत जाऊन मस्त इडली डोसा खाऊ. खूप दिवस झाले ग, चल जाऊया. चला तर मग. मम्मा जायच्या आधी तुम्ही स्टेटला जायच्या आधी मला तर तुम्ही डॅडींसोबत केलेला डान्स शिकवता का? शिकवते की, त्यात काय लगेच शिकवते. चल दादा जरा म्युझिक घेता का? अरे गामा काळ 5000 सदाबहार आणि काही आठवण.
अशा प्रकारे 4 पिढ्यांमध्ये बदलत गेलेल्या या सासवा सुनांचं नातं, यमोपासून यामिनीपर्यंत बदलत गेलेली सून आणि दुर्गापासून दामिनीपर्यंत बदलत गेलेली तिची ती सासू, या सगळ्या काळामध्ये वेशभूषा बदलली, विचार बदलले आणि वादसंवादांचे विषय देखील बदलले, संपले मात्र नाही. जोपर्यंत या पृथ्वीवरती मनुष्य आहे, कुटुंबवत्सल मनुष्य आहे, तोपर्यंत सासू सुनेचं हे आंबट गोड वर्णासारखं नातं असंच राहणार आणि त्याचे साद पडसाद देखील घराघरातून उमटतच राहणार.